मढीमध्ये एक असा विधी होतो जो पाहिल्यावर खरंच अंगावर शहारे येतात. तुम्हाला माहितीये का, श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवनी समाधीला तेल लावण्याची ही परंपरा? श्री क्षेत्र मढी येथे हा विधी फक्त विधी नाही, तो श्रद्धा, संयम आणि परंपरेचा साक्षीदार आहे. दुपारी नेमके 4 वाजता ग्रामस्थ आणि नाथ भक्तांच्या उपस्थितीत नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक केला जातो आणि त्यानंतर शंखनाद, नगाऱ्यांचा गजर आणि आसमंत दुमदुमतो, श्री कानिफनाथ महाराज की जय. त्या जयघोषात परंपरागत पद्धतीने नाथांना तेल लावलं जातं. हा विधी म्हणजे यात्रेपूर्वीचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा संस्कार. तेल लागल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत मढी आणि निवडुंगे गावामध्ये कठोर व्रतबंधने पाळली जातात. या काळात शेतीची कामं नाही, विवाह, वास्तुशांती नाही, गादी पलंगावर शयन नाही, दाढी हजामत नाही, नवीन कामाची सुरुवात नाही आणि घरात पदार्थ तळणंही वर्ज्य. ही परंपरा आजची नाही, ती अनेक वर्षांपासून जपली जाते, जेणेकरून संपूर्ण गाव एकत्र येऊन यात्रेची तयारी करू शकेल. नाथ संप्रदायाचा आद्य स्थान, भटक्यांची पंढरी, श्री क्षेत्र मढी. इथे 18 पगड जातीधर्माला एकसमान मान दिला जातो. होळी ते गुढीपाडवा 15 दिवसांची ही भव्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्राला जोडते. ही परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही मढीची यात्रा अनुभवली आहे का? कमेंटमध्ये लिहा ओम नमो आदेश. अशीच मढीच्या परंपरेची माहिती हवी असेल तर रील सेव्ह करा, पेज फॉलो करा.